सिन्नर तालुक्यातील पाथरे हे गाव धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेसाठी ओळखलं जातं। या ठिकाणी असलेले प्राचीन जागृत खंडोबा देवस्थान आजही हजारो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। चंपाषष्ठी निमित्तानं या मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होती। सकाळपासूनच दर्शनासाठी संध्याकाळपर्यंत भाविकांचा ओघ अखंड सुरू होता। पाथरे या ठिकाणी खंडोबा मंदिर हे अत्यंत प्राचीन काळातील असल्याचं सांगितलं जातं। स्थानिकांच्या मते या ठिकाणी नवस केला की खंडोबा लगेच पावतो अशी या ठिकाणची कीर्ती आहे। विविध कारणांसाठी खंडोबाला नवस केलेले अनेक भाविक समाधान घेऊन परततात अशी श्रद्धाळूंची धारणा आहे। आज चंपाषष्ठीचा दिवस असल्याने मंदिरामधील प्रमुख धार्मिक दिवस आहे। या दिवशी पाथरेसह सिन्नर, नाशिक, अहिल्यानगर परिसरातील त्याचबरोबर दूरवरच्या गावांमधूनही भाविक दर्शनासाठी येत असतात। भाविकांच्या टाळ मृदुंगांच्या निनादामध्ये येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये परिसर दुमदुमून गेला होता। मंदिराची वार्षिक यात्रा दत्त जयंतीपासून सुरू होते। या यात्रेला नाशिक, अहिल्यानगर, कोपरगाव, संगमनेर, अकोले इथपासून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात। अनेक कुटुंब वर्षानुवर्ष नवस फेडण्यासाठी या यात्रेला येतात। नवस फेडण्यासाठी येऊन पाथरे या ठिकाणच्या खंडोबा देवस्थानचं दर्शन घेतात। सिन्नर तालुक्याच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे। प्राचीन वस्तू, लोकपरंपरा आणि श्रद्धेनं जपलेली स्थानिक संस्कृती ही या मंदिराची खरी ओळख आहे। चंपाषष्ठी आणि यात्रा उत्सवामुळे गावात उत्साहाचं वातावरण निर्माण होतं। हजारो भाविकांच्या उपस्थितीनं गावाला धार्मिक रंग चढतो। जय मल्हार वाघे मंडळ पाथरे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या गावचे आम्ही रहिवासी असून वयाच्या 11व्या वर्षापासून आमचा हा ग्रुप ह्या देवाची सेवा करतो। सिन्नर तालुक्यामध्ये पाथरे नामांकित गाव आहे आणि आता इथं मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दरवर्षी चंपाषष्ठीचा कार्यक्रम असतो। सर्व भाविकांनी या मंदिराच्या दर्शनाला यावा। सुसभ्य असं मंदिर बनवलं। पूर्वीच्या काळामध्ये छोटं मंदिर होतं, ते कालांतरानं खराब झालं। त्याची मूर्ती बदलवले, प्राणप्रतिष्ठा केल्या आणि आमच्या गावचे मानकरी संदीप सुभाष ढवण, सचिन सुभाष ढवण ज्यांना कोणा या देवाबद्दल काही अनुभव आला असेल आणि बरेच लोकांना अनुभव आला, ज्यांचे कोणाचे काही कोडे असतील, म्हणजे कोणाला बाहेर वाढवत नसेल, हो कोणाचं लग्न जमत नसेल, काही कौटुंबिक अडचणी असतील, या मंदिर या देवा नवस केल्यानंतर ते नवसाची पूर्तता 100% होते। आणि आमचं गाव म्हणजे मंदिर खंडोबा रायाचं म्हणजे हे जागृत स्थान आहे। ज्या माणसाने जी इच्छा व्यक्त केली त्या माणसाला देव 100% चांगला मार्ग दाखवतो। जीवनामध्ये माणसानं कुलस्वामिनी अंबाबाई आणि खंडोबा राया यांच्या दर्शनाला वर्षातून एक दिवस तरी आपण गेलं पाहिजे आणि देवाबद्दल बेलभंडार देवासाठी आपण अर्पण केला पाहिजे। देव तुमच्याकडे काही मागत नाही, तुम्हीच देवाकडे मागतात, पण तुम्ही त्या तयारीचे पाहिजे। व्यसनी माणूस नको देवापुढं। जरी तुमचं काही व्यसन असेल 4 दिवस ते बाजूला ठेवा आणि देवदर्शनाला रामकृष्ण हरी। जय मल्हार। वेद न्यूज साठी प्रतिनिधी योगेश घोलप, कोपरगाव।